ऑगस्ट 2011 मध्ये अण्णा हजारेंनी लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मुद्द्यावरती उपोषणाचा इशारा दिलेला होता आणि ते उपोषणाला दिल्लीमध्ये बसणार त्याच अगोदर तिथल्या काँग्रेस सरकारनं त्यावेळच्या एक चूक केली, ती म्हणजे अण्णा हजारेंना अटक केली। अटक केल्यावर देखील अण्णा हजारेंनी आपलं उपोषण 16 ऑगस्टला चालू केलं। अखेर सरकारला त्यांना सोडावंच लागलं। सोडल्यानंतर अण्णा हजारे आले आणि रामलीला मैदानामध्ये उपोषणाला बसले। जसं ते उपोषणाला बसले त्याला मोठं मीडिया कव्हरेज मिळालं। सगळीकडे एकच चर्चा झाली। त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता पण मीडिया होता। सगळीकडे चर्चा झाली आणि अण्णा हजारे बघता बघता संपूर्ण देशभरामध्ये पसरले। या अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे सरकारची प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली आणि त्यावेळेला सरकारनं मग बॅक चॅनलमध्ये एक चर्चा देखील अण्णा हजारेंच्या बरोबर चालू केलेली होती। त्यामध्ये उमेशचंद्र सारंगी जे गृह विभागाचे सचिव होते, त्याचबरोबर भय्यू महाराज अशा काही लोकांना मध्ये घालून सरकारनं प्रयत्न चालू केला होता की अण्णा हजारेंनी उपोषण सोडावं। पण अण्णा हजारे त्यावेळेला उपोषण सोडायला तयार नव्हते, कारण अण्णा हजारेंच्या मागे त्यावेळेला जी फौज होती ती मोठी दांडगी होती। ती फौज म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शनची होती। त्यामध्ये अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास यांच्यासारखे बडे बडे लोक होते। त्या मानानं आज जे सीजेपीचे नेते आहेत, अभिजित दिपके, सौरव दास, हे फार छोटे लोक आहेत। हे सगळे खूप मोठे मोठे लोक त्यामध्ये होते। त्यामुळे सरकारला ते ऐकायला तयार नव्हते। कुठल्याही सरकारी नेत्याबरोबर, कुठल्याही बड्या नेत्याबरोबर देखील चर्चेला अण्णा हजारे तयार नव्हते। अण्णा हजारे म्हणायचे, मी एकतर पंतप्रधानांशी बोलीन नाहीतर राहुल गांधींशी बोलीन, मध्ये कुणाशीही बोलणार नाही। आणि हे सगळं होत असल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला इतर पक्षांचे नेते जरी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले किंवा त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले, तरी साधं त्यांना स्टेजवरती येऊन देखील दिलं जात नव्हतं। एवढे आक्रमक त्यावेळेचे कार्यकर्ते झालेले होते। पण या सगळ्यावरती काहीतरी तोडगा काढणं आवश्यक होतं, कारण देशभर आंदोलन होत होतं आणि हे तोडगा काढण्यासाठी मग कुणीतरी एक असा माणूस पाहिजे होता जो अण्णा हजारेंच्या जवळ जाऊन ते सगळं प्रकरण मिटवू शकेल। आणि त्यासाठी एका महाराष्ट्रातल्या नेत्याला निवडलं गेलं आणि त्यांनी हे आंदोलन कसं मिटवलं, सगळं कसं शांत केलं, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। सरकार अण्णा हजारेंच्या बरोबर, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल किंवा इतर नेत्यांच्या बरोबर चर्चा करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होती। पण सरकारच्या बाजूला जे मंत्री होते त्याच्यामध्ये होते कपिल सिब्बल, चिदंबरम, सलमान खुर्शीद यांच्यासारख्या नेत्यांची बोलायला देखील अण्णा हजारे तयार नव्हते, कारण हे सगळे अण्णा हजारेंचे टीकाकार होते आणि अण्णा हजारेंचं आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचं या नेत्यांच्या बरोबर अजिबात पटत नव्हतं। म्हणजे एकमेकांना ते अक्षरशः शत्रू म्हणून बघत होते, अशी परिस्थिती होती। त्यामुळे हा जो सगळा भक्त समाज होता, जे सोनिया गांधींचे, राहुल गांधींचे भक्त होते, त्यांना इथं पाठवून काहीही उपयोग होणार नव्हता। दुसऱ्या बाजूला जे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली होते, ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूने विरोधी पक्ष नेते होते, लोकसभेतले आणि राज्यसभेतले, ते देखील आग ओकत होते। त्यांना देखील चर्चा व्हायला पाहिजे होती, देशभर सगळं प्रकरण गाजायला पाहिजे होतं, त्यासाठी ते प्रयत्न करत होते, कारण तेही विरोधी पक्षात होते म्हटल्यानंतर ते ऑफकोर्स अशा प्रकारचा प्रयत्न करणारच होते। त्यामुळं सोनिया गांधींना किंवा तेव्हाच्या काँग्रेस सरकारला एक असा माणूस पाहिजे होता जो किमान अण्णांच्या बरोबर स्टेजपर्यंत पोहोचू शकेल, कारण स्टेजपर्यंत पोहोचणं ही देखील मोठी गोष्ट होती आणि सरकार चर्चेसाठी तयार आहे ही देखील सांगायची सरकारची तयारी होती। पण तिथपर्यंत जाणार कोण? आणि यासाठी मग निवड केली गेली विलासराव देशमुखांची। विलासराव देशमुख हे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, ते केंद्रात लोकसभेत निवडून आलेले होते, केंद्रात गेलेले होते। केंद्रात जाऊन विलासराव देशमुख अवजड उद्योग मंत्री झालेले होते। त्यामुळे विलासराव देशमुख केंद्रात जरी असले तरी केंद्रातले जे मोठे मंत्री होते त्यांच्यामध्ये विलासराव देशमुख नव्हते। म्हणून विलासराव देशमुखांना पहिल्यापासून या सगळ्यांनी मागं ठेवलेलं होतं। त्यांना वाटत होतं की आपण मोठे मोठे मंत्री आहोत, आपण याच्यावर तोडगा काढू शकतो, विलासराव देशमुख काय करणार आहेत। पण प्रत्यक्षात त्यांच्याही लक्षात आलं की आता याच्यामध्ये तोडगा काढण्यासारखा एकच माणूस आहे, तो म्हणजे विलासराव देशमुख। म्हणून विलासराव देशमुखांना मग तिथं पाठवण्यात आलं। त्यामुळे अण्णा हजारेंच्या 10व्या दिवशी म्हणजे उपोषणाच्या 10व्या दिवशी विलासराव देशमुख पंतप्रधानांचा मेसेज तोंडी घेऊन त्या स्टेजवरती पोहोचले। तिथं त्यांना अण्णांनी येऊन दिलं, कारण विलासराव देशमुखांचे अण्णांचे संबंध अगोदरपासून होते। अण्णा हजारे महाराष्ट्रातले, विलासराव देशमुख महाराष्ट्रातले, त्यामुळे त्यांच्या अगोदर एकमेकांशी संबंध येऊन गेलेले होते। या सगळ्या गोष्टींच्यामुळे विलासरावांना तिथून परत पाठवणं अण्णा हजारेंना देखील शक्य झालं नसावं। त्यामुळे अण्णा हजारेंच्या स्टेजवरती विलासराव गेले, पंतप्रधानांचा संदेश दिला आणि विलासरावांनी सांगितलं की आम्ही तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, लोकपाल, लोकायुक्त किंवा जे गव्हर्नन्स आहे तो कमी करायचा, या सगळ्या गोष्टींच्यावरती नक्की कायदा करू असं त्यांनी सांगितलं तोंडी। याच्यावरती मग अण्णा हजारेंनी काहीतरी लेखी आणा, हा कायदा संसदेत आणा, याच्यावरती संसदेत चर्चा चालू होऊ दे, मग मी उपोषण सोडतो असं सांगितलं। मग याच्यानंतर मग पुढे चर्चा चालू झाली। विलासरावांनी आपलं काम केलं। आता काम करायचं होतं पंतप्रधानांना आणि कॅबिनेट मधल्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांना। दुसऱ्या दिवशी मग परत एकदा
पंतप्रधान सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर प्रणव मुखर्जी किंवा इतर महत्त्वाचे नेते होते जसं की कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद यांच्यातली चर्चा झाली. यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अशा पद्धतीचा कुठलाही लोकपाल लोकायुक्त कायदा सहजपणे केला जाणं शक्य नाही. त्यासाठी किमान फक्त आपण तात्विक मान्यता देऊ शकतो. पूर्णपणे मान्यता देऊन संसदेच्या पटलावर आणायला खूप वेळ लागेल आणि तसं काहीही करता येणार नाही हे सरकारला स्पष्ट करून सांगणं भाग पडलं. ही गोष्ट मग अरविंद केजरीवालांना आणि किरण बेदींना मान्य झाली नाही. त्यांनी सांगितलं की हा सरकारनं आमच्याबरोबर केलेला विश्वासघात आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे कोणतीही चर्चा आता सरकारबरोबर करणार नाही. पण या ठिकाणी परत एकदा विलासराव देशमुख उपयोगाला आले. विलासराव देशमुख त्यानंतर परत एकदा दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला संध्याकाळी पंतप्रधानांचं एक पत्र घेऊन अण्णा हजारेंना भेटायला गेले. परत एकदा अण्णा हजारेंच्या स्टेजवर बसून त्यांनी पंतप्रधानांनी लिहिलेलं पत्र त्यांना वाचून दाखवलं, ज्यामध्ये लिहिलेलं होतं की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्विकरित्या मान्य करतो. म्हणजे पंतप्रधानांनी लेखीमध्ये जरी दिलं असलं तरी जे अगोदर सांगितलेलं होतं की तात्विकच मान्यता देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काही करता येत नाही. फक्त तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, आम्ही अशा प्रकारचा कायदा लवकरच करणार आहोत, असा शब्द विलासराव देशमुखांनी अण्णा हजारेंना दिला. आणि त्या शब्दावरती मग अण्णा हजारेंनी घोषणा केली की मी उद्या सकाळी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता उपोषण सोडेन. आणि त्याप्रमाणे मग 28 ऑगस्टला सकाळी लहान मुलांच्याकडून लिंबू पाणी वगैरे पिऊन अण्णा हजारेंनी आपलं उपोषण थांबवलं. यामध्ये विलासराव देशमुखांचा रोल एवढाच मर्यादित नव्हता, तर यामध्ये रिसेंटली राजू शेट्टींनी सांगितलंय की गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते होते, ते विलासराव देशमुखांचे मित्र होते. त्याचवेळी केंद्रातले बीजेपीचे जे तेव्हाचे अध्यक्ष होते ते नितीन गडकरी होते. त्यामुळे विलासराव देशमुख एकीकडे अण्णा हजारेंशी बोलत होते, दुसऱ्या बाजूला ते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्याशी बोलत होते. नितीन गडकरी केंद्रातले बीजेपीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी बीजेपीलाही थोडं टोन डाऊन केलं. बीजेपीलाही आपल्या ज्या मागण्या होत्या चर्चेच्या, मतदानाच्या, या सगळ्या मागण्या खाली आणायला लावल्या. आणि बीजेपीने देखील 27 ऑगस्टला सरकारने काढलेला जो तात्विक मान्यतेचा तोडगा आहे तो मान्य केला. त्यामुळं याच्या मागं विलासराव देशमुखांचे बीजेपी बरोबर जी चर्चा होती त्याच्यामध्येही योगदान होतं, अण्णा हजारेंच्या बरोबर जी चर्चा होती त्यामध्येही योगदान होतं. अशा पद्धतीनं विलासराव देशमुखांनी अण्णा हजारेंचं आंदोलन 13 दिवसात संपवलं. म्हणजे 28 ऑगस्टला हे आंदोलन पूर्णपणे संपलं. तो अण्णा हजारेंच्या उपोषणाचा 13वा दिवस होता. म्हणजे विलासरावांच्या त्या प्रयत्नांमुळे अण्णा हजारेंचं उपोषण संपलं असं आपण म्हणतो. आणि त्यावेळेला देखील मग अशीच चर्चा झाली की जे कुणालाही जमलं नाही ते विलासराव देशमुखांनी कसं काय करून दाखवलं. यामध्ये काय काय घडलं होतं किंवा स्टेजवर काय काय गोष्टी झाल्या, या दोघांच्या मध्ये काय बोलणं झालं, याच्याबद्दलच्या डिटेल्स कधीही बाहेर आल्या नाहीत. पण एक असं म्हटलं जातंय की विलासराव देशमुखांनी जो शब्द अण्णांना दिलेला होता तो अखेर काँग्रेसनं मान्य केला आणि पूर्ण केला. लगेचच लोकपाल किंवा लोकायुक्ताचा कायदा जरी झाला नसला तरी डिसेंबर 2013 मध्ये काँग्रेस सरकारनं तो कायदा केला. जानेवारी 2014 मध्ये तो कायदा अंमलबजावणी त्याची केली. अर्थात पुढं बीजेपीचं सरकार आलं, त्यानंतर लोकपालाची नियुक्ती व्हायला आणखी वेळ लागला वगैरे या गोष्टी नंतरच्या. पण विलासरावांनी जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला, किमान काँग्रेस सरकारनं पूर्ण केला असं आपण म्हणू शकतो. म्हणून विलासरावांसारख्या स्पष्ट वक्त्या नेत्याला, विलासरावांसारखा जो शब्दांना पक्का आहे अशा नेत्याला तिथं पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. काही दिवसापूर्वी राजू शेट्टींनी जी पोस्ट लिहिली त्यामध्ये देखील त्यांनी हेच सांगितलंय की विलासरावांनी जे अण्णा हजारेंच्या बाबतीत केलं, अण्णा हजारेंनी देखील हे मान्य केलं की विलासरावांसारखा स्पष्ट वक्ता आणि शब्दाला पक्का असणारा नेता दुसरा मिळणार नाही. आणि हीच गोष्ट जर आत्ताच्या सरकारला सोनम वांगचुक यांच्याबरोबर करता येत नसेल तर मग सरकार नेमकं करतंय काय असा प्रश्न राजू शेट्टींनी उपस्थित केलाय. म्हणजे राजू शेट्टींचं म्हणणं देखील हेच आहे की जे विलासरावांनी करून दाखवलं असा करून दाखवणारा एखादा नेता पाहिजे, जो सोनम वांगचुक यांचं 25 दिवस लांबलेलं उपोषण आहे ते थांबवू शकेल. अन्यथा सोनम वांगचुक यांची तब्येत अशीच खालावत जाईल आणि हे जे जंतर मंतरवर आणि संपूर्ण दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याचा भडका उडतच राहील, ज्यामध्ये अनेक लोक होरपळतील, ज्यामध्ये सरकार देखील होरपळेल. त्यामुळं या सगळ्याचा कुठेतरी तोडगा निघण्यासाठी विलासराव देशमुखांच्या सारखा एक नेता असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? विलासराव देशमुखांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? विलासराव देशमुखांनी ज्यावेळेला ही डील अण्णा हजारेंच्या बरोबर केली त्यावेळेचा माहोल, तेव्हाचं देशातलं वातावरण तुम्हाला आठवतं का? विलासराव देशमुख आणि अण्णा हजारेंची ही मीटिंग तुम्हाला आठवते का? तुम्हाला विलासरावांच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.